गणपती बाप्पाला आपण समोर प्रतिष्ठित केलंय. खरं तर प्रतिष्ठापना आणि विसर्जन या दोन गोष्टी आहेत बरं का. हा, आपल्याकडे गणपती बसवतात आणि गणपती बुडवतात अशी आपली पद्धत आहे. पण प्रतिष्ठापना आणि विसर्जन या दोन क्रिया घडाव्यात. ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवतो आपण, ज्या दिवशी प्रतिष्ठापना करतो, त्यावेळी अस्मिन पूगी फले महागणपतीम सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी असं म्हणून त्याचं आवाहन आपण करतो की हे देवा तू आमच्याकडे ये. 10 दिवसांकरता देव येणार आहे. हा, जागेपणी ऐका. 10 दिवसांकरता देव येणार आहे. तो येताना त्याच्या सगळ्या शक्तींसह त्याला निमंत्रित आपण करतो. त्याच्या सगळ्या शस्त्रांसह तो येतो. म्हणून तर महालक्ष्मी पूजन होतं की त्यानंतर त्याची शक्ती सुद्धा येते. आणि महालक्ष्मीची पूजा आपण काल परवा केली. गौरी आपल्या विसर्जन काल झाल्या. असा 10 दिवसांचा हा सोहळा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या गणपतीचं वर्णन शास्त्रामध्ये, वेदांमध्ये, आमच्या धर्म परंपरेमध्ये सगळीकडे केलंय की मंगलमूर्ती कसा आहे. तो मंगल करणार आहे, आमचं मंगल करणार आहे, आमची विघ्न दूर करणार आहे. म्हणून मी कौतुक मंडळाचं का केलं की कीर्तन महोत्सव करून हा सोहळा केला जातोय. जिथं नामाचा घोष होतोय, नामाचा गजर होतोय, भगवंताला जे आवडतं ते घडतंय. नाहीतर दादा मंडपाच्या मागे, पडद्याच्या मागे गणपती पुढे असतो आणि मागे पत्त्यांचे डाव रंगताना अनेक जण बघतात. बरं, मी इथपर्यंतच थांबले म्हणून तुमचं भाग्य. याच्याही पुढे अजून काय काय चालतं हे मी इथे न सांगितलेलं बरं ना. देवभक्तीच्या नावाखाली, धर्मभक्तीच्या नावाखाली भक्तीचं विडंबन जर समाजामध्ये चालत असेल तर आम्हाला थोडं जागरूक होऊन या गोष्टींकडे पाहावं लागेल की भक्तीमध्ये आपल्याला काय आवडतं यापेक्षा त्याला काय आवडतं हे आपल्याला त्याला देता आलं पाहिजे. म्हणून तर प्रत्येक कार्याच्या आरंभी या धर्माच्या मूर्तीचं आम्ही वंदन करतो. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. म्हणाले विद्येच्या आरंभाला. पूर्वीचा काळ असा होता की लहान मुलानं हातात पाटी घेतली की पहिल्यांदा त्याला शिकवलं जायचं ओम गंग गणपतये नमः. बरोबर आहे ना. ओंकाराचं शिक्षण दिलं जायचं. आणि ओंकार मध्ये काय आहे? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आमचा मंगल मूर्ती आहे की नाही, ती त्याची अशी मूर्त आम्हाला दिसते. सिंहासनावर बसलेला आहे, आसन मांडी घालून बसलेला आहे, 4 हातांचा 4 भुजांचा गणेश आम्हाला दिसतो. अथर्व शीर्षामध्ये त्याचं वर्णन केलंय. मी ज्या ज्या स्तोत्रांचा उल्लेख करते ना ती स्तोत्र आमच्या लेकरांना पाठ पाहिजेत. अथर्व शीर्ष बाप्पांचं स्तोत्र आहे. वर्णन केलं एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम. हातामध्ये शस्त्र धारण केली आहे. 4 हातांचा तो गणपती बाप्पा आहे. पाश आणि अंकुश नावाचं शस्त्र त्यांनी धारण केलंय. रदंच वरदम हस्तैर्बिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्त गंधानुलिप्तांगम रक्तवासै सुपूजितम. लाल रंग त्याला खूप आवडतो म्हणून जास्वंदीचं फुल आपण गणपती बाप्पाला वाहावं, त्याच्या आवडीचं फुल आहे. आता चांदीची जास्वंदी जाते त्याच्या समोर. त्याला नाही दिलं चांदीचं तरी चालतं, पण खरं जास्वंदीचं फुल त्याला खूप आवडतं.
मग या गणपतीचं वर्णन आम्ही प्रत्येक कार्याच्या आरंभाला करतो. विद्यारंभे, पूर्वीचा काळ. मी पूर्वी का म्हणते, कारण आता गम भन कुणी शिकतच नाही. आता नाही शिकत ना. ग गणपती गेलं, ग ग गणपतीचा नाही. आता काय असतं, हा ग गवताचा असतो. आणि आयुष्याचं गवत झालं, मग काय करायचं त्याचं. ग गणपती गेला ना निघून. पूर्वीचा काळ असा होता की मोठी माणसं लहान मुलांना पाठीवर शिकवायची. आता प्रत्येक कार्ट्याच्या हातात मोबाईल आहे, ते डबड आहे. बरं, लहान मुलांनाच दोष कशाला द्या, मोठी माणसं सुद्धा तेच करतायत. महिला वर्ग आहे की नाही, सगळे आपण त्याला ऍडिक्ट आहोत. पण पूर्वीचा काळ होता, लहान लेकरं छान पाठीवरती ओम गंग गणपतये नमः, ओंकार, अकार उकार आणि मकार अशा 3 मात्रा आहेत. निर्गुणाचंच ते स्थान आहे. या जगाच्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी, अगदी निर्माण ज्यावेळी ही सृष्टी झाली ना, त्यावेळी सगळ्यात महत्वाचं काय होतं तर म्हणाले निर्गुण स्वरूपातला ओंकार. हे भारतीय तत्वज्ञान किंवा हिंदू धर्म आम्हाला सांगतो त्यावेळी आम्हाला पटत नाही. आम्हाला पाश्चात्यांनी सांगावं त्यावेळी आम्हाला पटतं. कारण पाश्चिमात्यांकडे बिग बँग नावाची एक थिअरी आहे. त्या थिअरीमध्ये असं म्हणतात की या सृष्टीच्या मुळाच्या स्थानी सृष्टीचं निर्माण होत असताना असा कुठंतरी मोठा आवाज झाला, म्हणाले खूप मोठा नाद झाला. आणि तो नाद असा होता, हा नाद, याला बिग बँग थिअरी असं पाश्चात्यांनी नाव दिलं. ते आपलंच त्यांनी उष्ट उचललं आणि आपल्याला नव्या रूपाने मांडलं. आपल्याला वाटतं अरे बापरे, त्यांनी आपल्याला दिलंय. असं नाहीये. आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्या भारतीय परंपरेमध्ये, हिंदू धर्म तत्वज्ञानामध्ये प्रचंड श्रीमंती आहे. आपण ती घ्यायला तयार नाही, बरं का. कारण काय झालंय, आपल्याला असं वाटतं की आम्हाला खूप कळतं. संतांचं ऐकावं ही धारणाच आमच्या मनामध्ये नाहीये. संतांनी आम्हाला सांगितलं ना की मंगलमूर्ती कसा आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. सगळे आमच्या पापाचा पुण्याचा लेखाजोखा त्याच्याकडे. आम्हाला वाटतं त्याला कुठं काय दिसतं, त्याला कुठं काय कळतं. पण तुलसीदासजी म्हणतात, चीटी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे. आम्हाला वाटतं त्याला कुठं काय कळतंय, वाटेल तसं वागूया. धर्माने वागायचंच नाही. धर्म धर्म या शब्द, अलीकडे धर्म हा शब्द उच्चारला की लोकांची डोकी भडकतात. संवेदनशील वातावरण निर्माण होतं. मी जाणीवपूर्वक बोलते. धर्म या शब्दाचा अर्थ आहे काय करायचं आणि काय करायचं नाही. डूज आणि डोंट्स आमच्या शास्त्रांनी आम्हाला सांगून दिलेत. विधी आणि निषेधात्मक व्यवस्था आमच्या शास्त्रांनी परंपरेने आम्हाला दिली की जीवन जगत असताना काय काय करावं आणि काय काय करू नये हे जे सांगतं त्याला म्हणायचं धर्म. धारणात धर्म इत्याहुहु धर्मो धारयते प्रजा. म्हणून या धर्माचं पालन करावं असं आमच्या तुकोबरायांनी सुद्धा वेळोवेळी सांगितलं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पालन म्हणाले पालन केलं पाहिजे. विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. धर्म पालन करायला शिकवलं. कारण आमचा भगवंत धर्माची मूर्त आहे. आम्ही आमचा धर्म जर पालन करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या कपाळाला गंध पाहिजे. आहे का, असतो का? शाळेमध्ये सांगतात लावू नका, टिकली लावून देऊ नका. हा, टिकली लावून यायचं नाही. काय करू, माझे विषयच ते आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून आम्ही पतित होण्याची कारण मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्या कपाळाला गंध नाही.
गणपती बाप्पा आलाय. परवा एका मुलाला सांगितलं, अरे देवाजवळ चाललाय, छान धोतरनेस, मस्त कपाळाला टोपी, डोक्याला टोपी घालून मस्त देवापुढे उभा राहा. ते म्हणतंय बरमुड्यावर करतो आरती, काय बिघडतंय? बिघडत देवाचं काही नाही, बिघडणारे तुझं. उपासनेतलं सिरियसनेस, गांभीर्य जर आमच्याकडे नसेल ना, तर देवभक्तीला काही अर्थ नाही राहत. आमचा आचार विचार उच्चार सगळं जर संपन्न तिकडे जायचं असेल, आम्ही खऱ्या अर्थी या देशाचे सुजाण नागरिक म्हणून व्हायचं असेल ना, तर आमच्या देवदेवतांची अत्यंत गांभीर्याने आम्ही सेवा उपासना केली पाहिजे. आणि संतांनी आम्हाला हेच सांगितलं श्रोते हो. या धर्मपालनासाठी या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी सबंध जीवन खर्ची घातलं आणि या जगदंबेची करुणा भाकली होती. तिला सांगितलं होतं की तू मला शक्ती दे, म्हणून तुळजापूरची तुळजा भवानी छत्रपती शिवप्रभूंना स्वतःची भवानी देते, तलवार देते आणि त्या तलवारीला अधिष्ठान देते आणि मग विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा अवतार एका अर्थी छत्रपतींच्या शिवशंभूंचाच अवतार छत्रपतींच्या रूपाने पुन्हा एकदा होतो. आणि आई जगदंबेला साकडं घालतात. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते विंध शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते धनुजनी रोषिणी नीतिसुत रोषिणी दुर्मत शोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. जगदंबा माता की 35% बरं का, काठावर पास. काही जेवण नाही झालं का? खणखणीत आवाज येऊ द्या, बोला जय श्रीराम, जय श्रीराम. आवाज आला पाहिजे, आवाज घुमलाच पाहिजे. छत्रपतींनी धर्माचं अधिष्ठान समोर ठेवलं, जगदंबेकडे करुणा भाकली. त्याचा परिणाम असा झाला, आई जगदंबेची पूर्ण कृपा झाली, स्वराज्य आकाराला आलं. मंगलमूर्तीचं अधिष्ठान समोर ठेवलं, धर्मभावना हृदयातली जागृत ठेवली. म्हणून तर पुण्यामध्ये, आपण पुण्याची माणसं आहे, आपल्याला काय कमी आहे, पुणे तिथे काय उणे. म्हणून तर आमच्या ज्ञानोबा माऊली सुद्धा म्हणलेत, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जागे आहेत ना? पुण्याची नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अहो नुसतं मुखाने हरी म्हणा, तुमच्या पुण्याची गणना करता येणार नाही असं ज्ञानोबा म्हणले. पुण्याची भिण्याची काही नाही. पण पुणे तिथे काय उणे, पुणे विद्येचं माहेर घर आहे, आपण सगळे पुणेकर आहात. पण तरी सुद्धा कीर्तनातली गर्दी, दादा हे दुसरं वर्ष आहे ना, पुढच्या वर्षी तुम्हाला अजून काहीतरी मोठी जागा बघावी लागेल, अशा पद्धतीने वाढेल. तुम्ही म्हणजे याची खात्री बाळगा, कारण हे धर्माचं काम आहे, कारण हे बाप्पाचं काम आहे, हे देवाचं काम आहे. आणि जिथं देवकार्य आपण करतो ना, तिथं देव सहाय्यभूत होतो आणि तोच सगळं करतो, आपण काहीच नाही करत. आपण काही नाही करत. विठ्ठल विठ्ठल. मंगलमूर्तींचं अधिष्ठान सापडलं. स्वराज्य आकाराला येत असताना जिजाऊ माऊलींनी आपल्या 5 वर्षाच्या बाळाकडून पुण्याची भूमी नांगरून घेतली. सोन्याचा फाळ लावलेल्या नांगरानी भूमी नांगरत असताना एक तांदळा सापडला गणपतीच्या आकाराचा. कसबा गणपती म्हणून पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणून त्याची प्रतिष्ठापना झाली. लाल महाल सिद्ध झाला आणि स्वराज्य तिथून सुरुवात झालं, आकाराला आलं. 5 वर्षाच्या राजाला घेऊन जिजामातोश्रींनी दिव्य स्वप्न पाहिलं. अधिष्ठान होतं मंगलमूर्तींचंच, मंगलमूर्तींचंच. आणि असा गणपती बाप्पा आम्हाला काय शिकवतो? धर्माची मूर्ती आहे ती. बघा ना, एकदा आपण बाकी सगळं बघतो पण देवाकडे कधी पाहत नाही. उत्सव आम्ही करतो, त्या विघ्नहर्त्याला आणताना सगळी शांतता असते, म्हणजे प्रतिष्ठापना करताना, आणि नेताना सगळा धांगडधिंगा आहे. म्हणजे त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं विघ्न आलंय की त्यांनी मिरवणुकीत बाई वाड्यावर या ऐकायचं. हे त्याच्यावर केवढं मोठं आलेलं विघ्न आहे मला सांगा ना. तो 10 दिवसांकरता पाहुणा म्हणून जर इथं आलाय ना, तर तुमचं माझं काम आहे की त्याच्या समोर जाताना मर्यादेत जावं. त्याच्या समोर जाताना आचार विचार आमचा शुद्ध असावा, स्वच्छ असावा. किमान पक्ष देवकार्यामध्ये तरी विडंबन नको, भक्तीचं विडंबन नको. मग बाप्पाची मूर्ती आम्हाला समजून घ्यावी लागेल.
कसा आहे मंगलमूर्ती? वक्रतुंड महाकाय, त्याचं रूप सांगितलंय. सूर्यकोटी समप्रभ. वक्रतुंड म्हणजे वक्र सोंड आहे त्याची, म्हणून त्याला वक्रतुंड म्हटलंय. महाकाय, मोठा आहे. कोट्यावधी सूर्यांचं तेज त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्याच्या आरंभाला आपण त्याचं वंदन करतो. त्या मूर्तीकडे थोडंसं बघावं आणि त्याचं ध्यान करावं. ते ध्यान करत असताना काय गणपती, आता तो गणपती फार फॅन्सी झालाय नाही का? म्हणजे सिंहासनावर बसतो, कधी ट्रॅक्टरवर बसतो, कधी अजून काही वेगळ्या आवेशात आपल्याला दिसतो. पण शास्त्रांनी सांगितलेली गणपतीची मूर्ती, सगुणाची पूजा ही कशी असावी? तो स्थिर आसन मांडी घालून बसलेला बाप्पा आहे. आणि खूप लक्ष देऊन ऐका, त्याचंच आसन स्थिर राहतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. गणपती बाप्पा स्थिर बुद्धीचं लक्षण आहे. म्हणजे आता तुम्ही टाळ्या वाजवताय, पण आता आपलंच आपण निरीक्षण करा की आतापर्यंत किती आसनं बदलून झाली आपली, आतापर्यंत किती वेळा मांडी हलवून झाली. त्याचंच आसन स्थिर आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे. गणपती बाप्पा स्थिर बुद्धीचं लक्षण आहे, स्थिर बुद्धीचं प्रतीक आहे. म्हणून व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, लौकिकामध्ये आम्ही स्थिर बुद्धी ठेवून वर्तन करणं, सारासार विचार करणं फार गरजेचं आहे. त्या पायाजवळ देवाची एक गाडी आहे. कुठली आहे गाडी? देव ज्या गाडीवर बसतो ती गाडी कुठली आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाची ही गाडी अशी आहे की सगळ्या घरात जाऊन फिरून येते, आहे की नाही? किती छान आहे. मोठ्यात मोठ्या कार्यकर्त्याचा, म्हणजे मोठ्यात मोठ्या नेत्याचा किंवा मोठ्यात मोठ्या महापुरुषाचा, माणसाचा लहानात लहान कार्यकर्ता सगळ्या थरापर्यंत जातो. त्याचं हे लक्षण आहे. उंदीर मामा सगळ्या घरात येऊन फिरून जातात. तसं हिचं वाहन चालेल का घरात आलं तर? देवीचं वाहन चालेल का घरात आलं? ते आले का कधी कुणाच्या घरात इथं भवानी पेठेत? नाही ना. पण बाप्पाची गाडी आली आहे ना, सगळीकडे आली. ते शांत बसलेलं कधी कुणी पाहिलंय उंदराला? चंचलता हा त्याचा गुणधर्म आहे. कुरतडणं हा त्याचा स्वभाव आहे. उद्योग हे हा त्याचा गुणधर्म आहे. हा त्याचा गुण आहे. गणपती बाप्पा उद्योगावर आरूढ आहेत. आणि जी माणसं आळशी असतात त्यांना बाप्पा पावत नाही. म्हणून कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. म्हणाले असाध्य गोष्टी साध्य करू शकतो आम्ही फक्त कष्टाने. आता काय झाले, देव बुद्धीची देवता आहे, उद्योगावर आरूढ आहेत. आम्हाला कष्टाशिवाय सगळं पाहिजे. काहीही कळत नसताना आई वडील पोरांच्या हातामध्ये मोबाईल देतात. कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना त्याच्याकडे गाडी मिळते, त्या गाडीमध्ये पेट्रोल घालून दिलं जातं आणि वाऱ्यावर सुसाट वेगाने आमची पोरं गाडी चालवतात. मी माझ्या तरुण भावंडांना, माझ्यापेक्षा लहान मोठ्या सगळ्या भावंडांना मी आवर्जून सांगत असते की तुम्हाला असं वाटतं गाडी चालवताना वाऱ्यावर अगदी वेगात तुम्ही चालवताना तुम्हाला असं वाटतं का की मी खूप डॅशिंग दिसतो, मी खूप हिरो दिसतो, मी खूप हँडसम दिसतो? वडिलांनी दिलेल्या पेट्रोलवर पळवण्यामध्ये काही त्याला हे नाहीये, अर्थ नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॅशिंग, तुम्ही हँडसम नाही, तुम्ही मूर्ख दिसता. तुम्ही मूर्ख दिसता. कारण सांगते, 9 महिने 9 दिवस आईने पोटात तुम्हाला वाढवायचं, प्रचंड प्राणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला द्यायचं, 25 वर्षापर्यंत तुमचा उत्तम सांभाळ करायचा आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही आई वडिलांच्या समोर येताना त्यावेळी काय यातना होत असतील. मला असं वाटतं जर तुम्हाला तुमची हिरोगिरी किंवा डॅशिंगपणा दाखवायचंच आहे ना तर ऑलिम्पिक मध्ये जा. तिथं नीरज चोप्रा सारखी भालाफेक करून दाखवा, मनू भाकर सारखं कुस्तीपटू होऊन दाखवा. आमची जागतिक दर्जाची कुस्तीपटू मनू भाकर भारताचं प्रतिनिधित्व करते आणि मल्ल युद्धामध्ये मुलगी असून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवते. आणि पुढे ऐका, ते तिचं यश सगळं भगवद्गीतेला अर्पण करते. विठ्ठल विठ्ठल. मोठी बातमी हेडिंग आहे पेपरचं, मला मिळालेले सगळे मेडल किंवा मला मिळालेलं सगळं यश हे भगवद्गीतेमुळे मिळालं. आपण सगळी मंडळी किती भगवद्गीतेचं पठण करतो? आपला धर्मग्रंथ आहे तो. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता असावी, प्रत्येकाच्या हातामध्ये भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा श्लोक असावा. मला क्षमा करा, मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते. भगवंतांनी अर्जुनाला नाही, अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्या भरकटलेल्या समाजाला उत्तम ज्ञानाचं संजीवन दिलंय भगवद्गीतेच्या माध्यमातून. एक तरी श्लोक, ज्ञानोबांची एक तरी ओवी. आपण महाराष्ट्रात राहतो ना, कुणाला म्हणायचं मराठी?
आपले पुण्याचे आचार्य अत्रे नावाचे साहित्यिक इथं होऊन गेले, प्रल्हाद केशव अत्रे. अत्र्यांनी फार सुंदर मराठी माणसाची व्याख्या सांगितली. मराठी कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं मराठी? सांगू सांगू का? जागे आहेत ना सगळे? मराठी कुणाला म्हणायचं? म्हणाले ज्याची ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. पहिली ओळ. ज्याला तुकोबांचा एक तरी अभंग पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. 2. आणि तिसरी गोष्ट, ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. विठ्ठल विठ्ठल. आहेत का हो आमच्याकडे हे गुण आहे का? आम्ही राजे तुम्ही पुन्हा जन्माला या किंवा छत्रपतींसारखी केशभूषा, छत्रपतींसारखी वेशभूषा आम्ही करायला पुढे मागे धावत असतो. पण या पलीकडे जाऊन राजांचं आचरण काय होतं, काय उपासना आहे, काय निष्ठा आहे, काय धर्मभावना आहे, काय श्रद्धा आहे, याचं थोडंसं आम्ही विचार चिंतन केलं पाहिजे. स्थिर मांडी आहे गणपतीची, पायाशी उंदीर आहे आणि उंदराला आखू असं संस्कृतात नाव आहे. जसं मूषक वाहन गणपतीला म्हणतात तसं त्याला आखू वहन असं म्हणतात. आणि आखू म्हणजे माया. गणपती बाप्पा आम्हाला सांगतायत संसारामध्ये मायेला डोक्यावर नाही घ्यायचं, माया पायाशीच राहिली पाहिजे, नाहीतर ती तुम्हाला बुडवेल या भवचक्रात. मोठं पोट आहे बाप्पाचं. कशामुळे झालं हो? कशामुळे पोट मोठं आहे देवाचं? मोदक खाऊन नाही ना, मोदक खाऊन नाही मोठं झालं पोट. गणपतीचं पोट मोठं आहे त्याला लंबोदर असं म्हणतात, कारण अनंत ब्रह्मांडे उदरी हे त्याचं उत्तर आहे. अखंड ब्रह्मांडाचं उदर, सगळी ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत. एवढंच नाही, तुमची माझी पापं तो पोटात घालतो म्हणून त्याचं पोट मोठं आहे. आणि ती पापं बाहेर येऊ नये म्हणून नागपाशाने ते पोट बांधलंय. लक्ष द्या, लक्षपूर्वक मूर्तीकडे पहा. गणपतीचं पोट नागाच्या पाशाने बांधलंय देवानी. का बांधलं? म्हणून आपण आरती म्हणतो. आरतीतले शब्द सुद्धा आम्हाला नीट पाठ नसतात. कार्यकर्त्यांची सुद्धा आरती नीट पाठ नसते. माफ करा मला, कार्यकर्त्यांना सुद्धा डोक्यावर टोपी घालायची असते गणपतीच्या आरतीला. हे कळत नाही, हे शिकवावं लागतं. निदान आरती करत असताना तरी बाई ग केस बांधून राहा. परवा जळले एका पोरीचे केस आरती करताना. बाई आरतीत तरी आपण बांधू शकतो की नाही? संस्कृती आपली पाळूया ना त्या वेळेपुरती. बाकीचे लोक त्यांची संस्कृती पाळतात ना, मग आम्ही का नाही आमची संस्कृती पाळायची, आमचं धर्मशास्त्र सांभाळायचं? काय आरती आहे आमची? लंबोदर पीतांबर फणीवर. हा वंदना का बंधना? काय शब्द आहे? बंधना. बरोबर ना? परवा एक जण म्हणले लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. म्हटलं फळीवर कुठली वंदना बसवली यांनी? काही म्हणतो एक धड आरती पाठ नाही, धड स्तोत्र पाठ नाही, धड ओवी पाठ नाही. लिंबू चमचा द्या यांच्या तोंडात, मग ते स्पर्धा करत बसणार. संगीत खुर्ची आणि लिंबू चमच्यानी आपल्या मंडळात आहे असं काही स्पर्धा? होतं का? नका करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगा ना, मला सांगा, लिंबू चमच्याच्या शर्यतीत पोरांना पळायला लावायचं, काय मिळणार आहे त्यातनं? शस्त्र शिक्षण शिकवा ना त्यांना. उत्तम लाठीकाठी प्रशिक्षण शिकवा. स्तोत्रांच्या स्पर्धा घ्या, अथर्वशीर्षाचं पठण घ्या, देवी सप्तशतीचा पाठ करून घ्या, रामरक्षा पाठ करायला लावा, हरिपाठाची तयारी करून घ्या. पोर आमची नाचतात बघा कशी हरिपाठात पावली. इथल्या मुलांना त्याचे शिक्षण द्या. लिंबू चमच्यानी काय मिळणार आहे? संगीत खुर्ची खेळून काय मिळणार आहे आजच्या पोरांना? इतकं संकट दारात आलंय, मी स्पष्ट नाही बोलत, इतकं भयानक संकट दारात आहे. आपण नाही सावध झालो ना तर उद्या गळ्यावरनं तलवारी फिरतील आपल्याला कळायचं नाही. सावध होऊया, धर्म सांभाळूया आणि आपले स्तोत्र, आपला देश, आपला धर्म या सगळ्याचं संरक्षण करूया, जतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे जाऊन गणपतीचं पोट मोठं आहे, त्याच्यावर नागपाशाचं बंधन आहे. 4 हातांचा गणपती बाप्पा आहे. एकदंतम चतुर्हस्तम. त्या 4 हातामध्ये मागच्या 2 हातामध्ये काय धरलंय? पाश आणि अंकुश. 2 शस्त्र आहेत दोन्ही हातामध्ये. कशासाठी? शोला. कशासाठी? आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये असलं काहीतरी करतो तसं, त्याच्यासाठी का? नाही. कशासाठी? विनाशायच दुष्कृताम. त्याचा अवतारच त्याच्या करताय. गणपती बाप्पांनी दुष्टांचा नाश करा. त्यांनी तारकासुराला मारले, त्यांनी सिंदुरासुराला मारले, अनेक राक्षसांना त्यांनी मारलं. दुष्टांचा नाश व्हावा म्हणून हातात शस्त्र घेतलंय. आमचे सगळे देव शस्त्रधारी आहेत. बघा तुम्ही, प्रत्येक अवतारामध्ये हातात शस्त्र आहे, प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे. आणि मग हातात शस्त्र असणं हे पाप किंवा पुण्य नाही ठरत, ते घेण्याच्या हेतूवर ते ठरतं. पाप आहे की पुण्य आहे?
सावरकर म्हणायचे, शस्त्र पापना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. रामाच्या हातामध्ये शस्त्र होतं, रावणाच्याही हातात शस्त्र होतं, पण आपण पूजा कुणाची केली? रामांच्या कोदंडाची पूजा केली. तानपुरा बंद झाला. रामांच्या कोदंडाची पूजा केली आपण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे अशी शस्त्रपूजा आपण दसऱ्याला करतो की नाही? शस्त्रांची पूजा आपण करता की नाही? ते तेवढ्या पुरतं नसतं. इथल्या भूमीने पराक्रम पाहिलाय. इथल्या भूमीने अनेक वीरांनी, अनेक महापुरुषांनी इथं रक्त सांडलंय आणि त्या प्राणांची आहुती दिली. त्याचा गौरव किंवा त्याचं स्मरण म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतो. महिषासुर मर्दिनीने 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात केला. तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला, तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला आणि गरबा खेळायला. आम्ही नवरात्र असंच साजरं करतो. आता तो मेसेज काही दिवसात फिरेल बघा. अमुक दिवशी अमुक रंग, 9 दिवसाचे 9 रंग. आणि मग आम्ही आमच्या घरी जे काही डोकं खाऊ सगळ्यांचं की मला या रंगाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी नेसायला. मला माफ करा, कुठल्याही शास्त्रात कुठल्याही धर्मपुराणात असं लिहिलेलं नाहीये की देवीनी या दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती. मला लिहिलं असेल तर मला आणून दाखवा, माझ्याही अभ्यासात भर पडेल. कुठेच लिहिलेलं नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही. नको तो अट्टहास खरंच करू नका, खरंच करू नका. त्याऐवजी देवी सप्तशती, देवी भागवत, आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया. आत्मिक बळ कसं वाढेल, शारीरिक बळ कसं वाढेल, मानसिक बळ कसं वाढेल याचं शिक्षण देऊया. अनेक गोष्टी येतो करण्यासारख्या आणि ते न करता आम्ही नको त्या गोष्टीच्या आहारी जातो ना, परिणामी आमचं नुकसान करून घेतो आणि या कर्मबंधनात सापडतो. तुकोबराय म्हणतात, मला या कर्मबंधनात न सोडव. माझा सोडवी दातारा, 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 माझा सोडवी सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. भगवंताकडे प्रार्थना करावी, या कर्मबंधनातनं मला सोडव, कारण हे कर्माचं बंधन मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा या चक्रात आम्ही सापडतो. तो आम्हाला सोडवणार आहे सगळ्या कर्मबंधनातनं. मी सांगत होते, दुष्टांचा नाश भगवंतांनी केला, त्यासाठी शस्त्र हातात धरलं आणि मग भगवंतांनी नृत्य केले वेळोवेळी. आता असं म्हटलं ना की आमची तरुण मंडळी आम्हाला भेटतात, मग ताई आम्हाला का बरं म्हणता नाचायचं नाही डीजेवर? देव बाप्पा सुद्धा नाचला होता ना. पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नाचले ना देव. नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो. असं काही म्हटलं की आमची तरुण मंडळी आम्हाला म्हणतात,
ताई देव सुद्धा नाचला होता म्हणजे, मग आम्ही नाचलो दारू पिऊन तर बिघडलं कुठे? अहो देवानी नृत्य केलं. कधी? जेव्हा राक्षसाला मारलं तेव्हा त्यांनी नृत्य केलं, आणि ते नृत्य आपल्यासारखं नव्हतं, ते शास्त्रीय डान्स होता, तो क्लासिकल नृत्य होतं ते. मग देव असे नाचले आणि आम्ही पराक्रम केला आणि मग देवानी नृत्य केले. आम्ही पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला मिरवणुकीमध्ये काय म्हणतात ते मी इथं सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्ही जर बाप्पाचे खरे भक्त असू ना तर मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते, जिथे जिथं शक्य आहे आणि जिथे जिथं असं घडतंय तिथं निदान बोलून तर बघा की बाबा रे असं करू नका, वेगळ्या पद्धतीने मिरवणूक करा. आपली पारंपरिक मिरवणूक असू दे, आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण जपूया, आपली हिंदू धर्म संस्कृती आपण जपूया. गणपती बाप्पांचं विसर्जन असंच झालं पाहिजे, ढोल ताशांच्या गजरामध्येच नको आपल्याला डीजे. काय करायचंय? देव नाचले, देवांचं नृत्य वेगळं होतं, आपलं नृत्य वेगळं असतं. आपल्या नृत्याला काही अर्थ नसतो, त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही. बाप्पांनी दोन हातामध्ये एका हात मोदकासाठी ठेवलाय, डाव्या हातात मोदक आहे आणि उजव्या हात वरद हस्त आहे. त्याचा अर्थ असा आहे भक्तांना वर देणारा, भक्तांना वर घेणारा आणि अभक्तांना वर पाठवणारा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकंदर शरीरामध्ये भगवंतांचं मस्तक आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये, पुराणातली कथा आहे, पार्वती माता स्नानाला जाते, कुणी येऊ नये म्हणून नंदीला उभं करते. मी कथा नाही सांगणार आहे, सगळ्यांना माहितीये. खरं तर असा कथा सांगताना आमची कॉन्व्हेंटची मुलं विचारतात, म्हणजे पार्वती आईनी असं आपल्या मळापासून गणपती तयार केला अशा आपल्याला कथा सांगितली जाते, मग तिने एवढ्या दिवस आंघोळ नसेल का केली? हा प्रश्न असतो पोरांचा. अरे बाबा, पुराण कथांचा अर्थ असा नसतो घ्यायचा शब्दशः. पार्वतीनं आपल्या बुद्धीवरचा मल दूर केला, अहंकार दूर केला आणि मग नित्यानंद स्वरूप गणेशाचं दर्शन झालंय. तसं आपल्याला सुद्धा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती असंख्य प्रकारचा मळ, षड्विकारांचा मळ आहे, तो आपल्याला धुवून काढावा लागेल, तो दूर करावा लागेल, तेव्हा बाप्पा दर्शन देईल आपल्याला. मंगलमूर्तींच्या या सगळ्या प्रसंगामध्ये मस्तक छाटलं शिवशंभू महादेवांनी आणि मग गजमस्तक आणून बसवलं. मग त्या गजाची, गजमस्तक बुद्धीची देवता आहे मंगलमूर्ती. वक्रतुंड म्हणजे सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड म्हणतात त्यांना. याही पेक्षा सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड नाही, तर वक्रांतुंड यती इति वक्रतुंड हा म्हणाले. वाकड्या गतीनं चालणाऱ्या माणसाला सरळ करणारा तो देव आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वक्रतुंड. एकंदर शरीराच्या मानाने म्हणजे त्याचं गजमस्तक असल्यामुळे त्याचे कान सुद्धा कशासारखे? जागे आहेत का आपण? गणपतीचे कान कसे? सुपासारखे. आता हे शहरातल्या पोरांना सांगावं तर पंचायत होते. गणपतीचे कान सुपासारखे. परवा एक कॉन्व्हेंटचा मुलगा म्हणला, हाऊ इट इज पॉसिबल? म्हणले गणपतीचे कान सुपासारखे कसे? बिकॉज सूप इज लिक्विड. कॉर्न सूप, टोमॅटो सूप, व्हेजिटेबल सूप, त्याला पाखडायचं सूप माहितीच नाही. बरं इथे आहे का घरात आपल्या पाखडायचं सूप? कुठलं हो, आता गेलं सूप, गेलं जातं गेलं. आणि असलं तरी ते आता म्युझियम मध्ये ठेवावं लोकांना बघायला. सुपाचा काय गुणधर्म आहे? सूप कशासाठी? हा, फोलपट ठेवायची आणि शेंगदाणे टाकून द्यायचे, बरोबर ना? सुपाचा काय गुणधर्म आहे? असार असेल ते टाकून देतो आणि सार असेल ते जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे चांगलं आहे ते स्वीकारायचं ना. मग गणपती बाप्पा त्यांच्या कानातनं आम्हाला कानांमधून एवढंच शिकवतात की जीवनामध्ये जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करूया, जे वाईट आहे ते टाकून देऊया. नको त्या गोष्टींनी कशाला आमची वाणी खराब करायची. चार माणसं एकत्र आली की कुणाची निंदा करण्यामध्ये आमचा दिवसभराचा वेळ खर्च करतो ना आपण. दिवसभर या वाणीनी नको ते पाप आम्ही करत राहतो, नको ते अनेक लोकांची निंदा करतो. पण भगवंताचं नाम असं आहे की हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते. आमचं जीभ, आमची वाणी धुवून टाकण्याचं काम भगवंताचं नाम करतं. त्यामुळे अशा वेळी देवाचं नाम घ्यावं. मोठे कान सुपासारखे गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. हालविसी कर्ण युगुले तेथोनी जो का वारा उसळे, तयाचे निवाते विघ्न पडे विघ्नांतक म्हणती तुझं. महाराज म्हणाले नुसत्या कानाच्या वाऱ्याने संकट दूर पळून जातात. असा विघ्नांतक असलेला गणपती बाप्पा थोडंसंच राहिलंय. एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे अत्यंत सूक्ष्म आहेत, डोळे बारीक आहेत. फेस रिडिंग ज्याला म्हणतात, चेहरा पाहून जातक वर्तवणं,
नाही का? ज्यांचे डोळे बारके असतात ना ते फार सूक्ष्म दृष्टीने बघतात जगाकडे, दूरदृष्टी असते. पप्पा बुद्धिमान आहे, त्याची सूक्ष्म दृष्टी आहे. आम्ही त्याच्याकडून हा बोध घ्यायचा की आपण सुद्धा जगाकडे अत्यंत डोळसपणे आणि सूक्ष्म दृष्टीने बघावं, म्हणजे फसायला होत नाही. कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल ज्यावेळी आम्ही गणेशाचं अशा प्रकारे ध्यान करू. म्हणून तुकोबराय सांगतात, तू धर्माची मूर्ती आहेस, पापपुण्य तुझ्या हातामध्ये आहे. आणि हे भगवंता, मला माझ्या कर्मबंधनातनं सोडव, कारण तू सगळ्यांचा अंगीकार केला. तिसऱ्या चरणामध्ये तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीसी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीसी अंगीकार. महाराज म्हणाले, देवा सगळ्यांचा अंगीकार केलास, अंगीकार म्हणजे स्वीकारलंस, सगळ्यांना स्वीकारलं, सगळ्यांची पाप पोटात घातली,
मीच काय रे गुन्हा केला, तरी काय माझा भार, माझा सुद्धा स्वीकार कर, माझाही अंगीकार कर, कारण तुझ्या कृपेने मला इथं जन्म मिळाला, कृतज्ञ होतात तुकोबराय, आणि माझा सुद्धा अंगीकार कर म्हणून त्याला मागणी किंवा प्रार्थना करतात. हे देवा, कारण तू अजामिळ्यासारख्या पाप्याला त्याचा उद्धार केलास, दैत्यांचा सुद्धा तू उद्धार केलास. कृष्ण परमात्म्याला मारायला आली होती एक मावशी 6व्या दिवशी. कोण होती हो? पुतना मावशी आली होती ना मारायला. तिचा सुद्धा म्हणाले उद्धार केला, तिला मुक्ती दिली, राक्षसांना सुद्धा मुक्ती दिली, कंसाला उद्धार केला, रावणाचा उद्धार झाला. एकाने प्रश्न विचारला कृष्ण परमात्म्याला की देवा, फार सुंदर डोंगरे शास्त्रीजी सांगायचे की पुतना मारायला आली होती तरी सुद्धा म्हणाले तिचा तुम्ही उद्धार केला, असं कसं काय? भगवंत म्हणतात ती आली होती पण तिची येण्याची स्टाईल मला खूप आवडली म्हणाले, कारण ती राक्षस म्हणून नव्हती आली, ती आई म्हणून आली होती. त्यामुळे आईचं वात्सल्य, तिचं विष जरी स्तनाग्रांना लावून आली असली तरी सुद्धा विष प्राशन करता करता तिचा प्राण भगवंतांनी शोषला आणि तिला मुक्तिपदाला प्राप्त केली, तिचा उद्धार केला. त्यामुळे सुष्टांना सुद्धा आणि दैत्यांना सुद्धा तू त्यांचा अंगीकार केलास, त्यांचा उद्धार केलास. वाल्याचा वाल्मिकी झाला, एका व्याधाला सुद्धा तू त्याचाही अंगीकार केलास आणि या जगामधलं श्रेष्ठ असं रामायण नावाचं महाकाव्य तू त्यांच्याकडून करवून घेतलंस. अशा अनेकांचा तू अंगीकार केलास. देवा, माझाही तुला अंगीकार करावा लागेल. करीसी अंगीकार तरी काय माझा भार, मलाही भगवंता सांभाळून घे. कधीतरी त्याच्या समोर जावं, डोळे झाकून प्रार्थना करावी. आमचं काय होतं, जरा कुठे बिघडलं की आम्हाला देव आठवतो. आम्हाला एरवी देव आठवत, भरपूर पैसा असतो तेव्हा देव आठवत नाही, सगळं आलबेल असतं, प्रपंचामध्ये सुख असतं तेव्हा देव आठवत नाही, नातेवाईक सगळे चांगले असतात, गुण्यागोविंदानी असतात तेव्हा देव आठवत नाही, संसारात चटके बसले की देव आठवतो. आम्ही माणसं लबाड आहे. एवढंच कशाला, आमची पोरं सुद्धा शाळकरी एरवी देवाकडे जात नाही, गणित इंग्रजीच्या पेपरला मारुतीच्या देवळात जातात, बाहेरनच नमस्कार करतील. एवढे आम्ही लबाड आहे हो. आम्हाला संकटात किंवा अडचणीत देव आठवतो आणि मग त्याची कृपा व्हावीशी वाटते. अखंड त्याच्या स्मरणामध्ये राहावं. संतांनी आम्हाला सांगितलं, करीसी अंगीकार तरी काय माझा भार, देवा माझा अंगीकार तू कर. आमची नीतिमत्ता स्वच्छ असावी, आमचं अंतःकरण शुद्ध असावं, माझ्यावर विश्वास ठेवा. देव काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो. देव सांभाळतो आपल्याला, खूप सांभाळतो देव आपल्याला. फक्त त्याची उपासना करूया. बुद्धी देवता असलेला गणपती बाप्पा आहे, त्याच्या उपासनेला लागूया. हातातनं सत्कर्म कसं घडेल याचा विचार करूया आणि या देवाचं, देशाचं, धर्माचं आम्ही काहीतरी देणं लागतो. म्हणून प्रत्येकाने धर्मासाठी जे जे करता येईल त्याच्यासाठी सजगतेने आणि जागरूकतेने प्रत्येक गोष्ट करूया. जे जे करता येईल ते आपापल्या पातळीवर करूया. एकदा मावळतीला जाणाऱ्या सूर्याला एकाने विचारलं की, म्हणाले तू मावळतीला जाशील तर मग आता जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल, कोण करेल? तेव्हा एक चांदणी आली समोर. ती म्हणाली, बाप्पा सूर्यदेवा, तुझ्या इतका प्रकाश मला नाही देता येणार, पण मी माझ्या पुरतं चमचमण्याचं काम करेन, माझ्या पुरता प्रकाश मी देईन, मला जेवढा जमेल तेवढा. तसं प्रत्येकाने ठरवलं ना, मी माझ्या पुरतं करीन, माझ्यापासून सुरुवात करीन, तर काही अवघड नाही. प्रत्येकाने सुरुवात करावी आणि देवभक्ती, देशभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती या सगळ्या भक्तीला आपण जागावं. जी छत्रपतींनी केली, सावरकरांनी केली, अनेक महात्म्यांनी केली. आणि मग असा संतांनी दिलेला आम्हाला धर्म किंवा संतांनी आम्हाला दिलेलं जीवनाचं तत्वज्ञान जर आम्ही अंगामध्ये बाणवलं, स्वीकारलं, तर तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, हे भगवंता तू माझ्या जीवाचं जीवन आहेस. प्रार्थना करतात, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवीच्या
उत्तरा